मेहकर पंचायत समिती अंतर्गत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि शिक्षिका सातपुते या दाम्पत्याची चौकशी अहवाल दोषी आल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। मात्र निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे। याच्यावर निलंबनाची कारवाई करून वेतन व भत्ता वसूल करण्यात यावा या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा परिषदेमधील शिक्षणाधिकारी यांच्या दालनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। कायदेशीर सगळ्या चौकशी बाबी स्पष्ट झाल्या, सगळे अहवाल आले, दोषी केलं, दोष आरोप पत्र भरलं, निलंबन करून सदर निलंबन दबावपोटी मागे घेतलं। पण आमचं म्हणणं आहे की बा कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, म्हणून या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवू नये। आणि जे कोणी अधिकारी त्याला वाचवत असतील, या शिक्षकाला वाचवणाऱ्या बोगस शिक्षकावर तर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याच्या सगळ्या वेतनाची 20 वर्षापासून रिकव्हरी झाली पाहिजे। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही 20 वर्षापासून, त्याला 4 अपत्य आहेत आणि दोघे शिक्षक हे अपात्र आहेत नियमानं। 28 मार्च 2006च्या अधिसूचनेनुसार सदर शिक्षक हे अपात्र आहेत आणि त्याचा चौकशी अहवाल सुद्धा आलेला आहे। अतिक्रमण आहे, बॅन टाकलेली आहे, शासकीय कर्मचाऱ्याला दुसरा विवाह शासनाची परवानगी घेतल्याशिवाय करता येत नाही, ते बी सुद्धा अहवाल आलेला आहे, त्याचं बी सगळं निष्पन्न झालेलं आहे।